परत चप्पल घेऊन सांगा, देवाचं नाव कसं घेऊ बरं, म्हणून आता काही नाव घेत नाही देवाचं. तर चला ना, 6 हरतालिकेचा उपास आहे म्हटलं. आता महादेव, पतिदेव आणि नवरदेव या देवाची चप्पल म्हटलं पहिली धुवून ठेवावी आणि घासून जरा छान घेतली बरं का. चकाचक धुवून काढल्यानंतर चमकत होती की राव चप्पल. आता चप्पल चमकायला लागली, मग म्हणलं जरा उन्हाला ठेवावी वाळायला. आता ऊन तर काही इतकं नव्हतं, पण तरी चकाचक मी तिला पुसली पण छान आणि पुसून उन्हाला वाळायला घातली. चला तर आता इथून ना, आज हरतालिकेच्या उपासानिमित्त तशी मी त्यांची चप्पल कायमच होते, माझं कायम त्यांच्यावर लक्ष असतं, त्यांच्या सगळ्याच गोष्टींकडे. तर आज आहे हरतालिकेचा उपास आणि मला आणि माझ्या बहिणीला जायचं आहे बाहेर. पहिली तर पूजा उरकून घेतली सकाळी घरच्या घरी. म्हणजे आज मला फुलं भेटली नाहीत, रोज ब्राह्मण आज भेटतात, पण आज आवाज दिला तर त्या भेटल्या नाहीत. आजारी आहेत की काय माहीत, आता मला चौकशी करावी लागेल, कारण त्या फार लवकर उठतात, पण आज काय उठलेल्या दिसल्या नाहीत. साधारण गावाकडच्या टाईपची पद्धतीने मी पूजा करून घेतली आणि त्यानंतर मला भरपूर काम होतं. स्कूलला जाऊन आल्याच्या नंतर भांडी घ्यायची होती, म्हणजे जिकडं जायचं ना त्यांना द्यायला भांडी घ्यायची होती. आणि नंतर भांडी घेतल्याच्या नंतर मी बांगड्या घेतल्या 2 डझन, म्हणजे ज्या कामासाठी चाललोय तिथं बांगड्या पण द्यायच्या होत्या. रामकृष्ण हरी मंडळी, मी अशी तयार झालेली आहे. सकाळी ना मी शाळेला गेले स्कूलला, पण अशी व्यवस्थित साडी अशी काही घालून गेलेली नाहीये. आणि मी म्हटलं होतं माझ्या बहिणीला की तू पण अशीच लाल साडी घाल, पण तिची लाल साडी खराब नाही झाली म्हणून मग तिने काही घातलेली नाहीये. आता निघायची तयारी करते आणि जायला तुम्हाला दाखवते काय काय घेतलंय तिची पूजा. माझी घरीच मी घेतली की सकाळी ती पण पूजा. चला तिकडं त्यात कपडे राहून दे खाली सगळं, ते काढतात कपडे नाही राहू दे ना खाली, परत आपणच काढणार आहे ना. तर आता हे जे सामान आहे ना सगळं, तर ह्या साड्या, ती सामान नको देऊ त्याच्यात, ती ठेव फराळाचं. हा सामान हे ठेव, मग ही काढूनच दुसरी आहे ना अजून पिशवी. हा ते करंजाचं वर ठेव, हा सगळ्यात करंजाचं. लाडू रव्याचे लाडू, सुंदर लाडू भरले, लय आहेत का? लय चांगले हे लाडू. काढ मग. काढणं होते नाही होते. तर गवळ्यासाठी हे 2 म्हणजे वरचे हे घेतलेत, 2 नथा घेतल्यात, 2 हे काय म्हणतात त्याला जुबे फुलं घेतलेत आणि हे 2 मंगळसूत्रही घेतलेले आहेत, ते खूप सुंदर. आणि त्यासोबत हे 2 कडे, माझ्याकडे पण असले कडे होते, कुठे गेले माहीत नाही. आणि हे हिरव्या बांगड्या आणल्यात मी आत्ता याच्याने, हे इथं व्यवस्थित ठेवूया. आता ती दुसरी बॅग दे इकडं. डाळिंब ही मी आणल्यात की डाळिंब तिचे डाळिंब ठीक आहे, नाही म्हटलं डबल बद्दल म्हणून ही घेतलं ना. खाली खोबरं सगळं घेतलंय ना. आयर ठेव, ही टाळे गमेलच ठेव खाली. आधी गमेल ठेवते. भांडी किती छान, 2 ताट ही त्यासोबत ठेवायची वाटी. पाहुण्या तर 1 नंबरच आहे, माझं चॉईस असं. हे 2 वाट्या दाट तांबल्या आणि हा दिवा आणि ही समय काय म्हणतात त्याला, 2 घेतलेला आहे करंडा. पहिला हे पिशवीत ठेवूया. हे काय हे ठेवू का मोडायचं, घे पटपट. ह्या 2 साड्या गौराईसाठी लईच मोठी पिशवी काही नाही असू ती. त्याला गहू देत, गहू आहेत ज्याच्यामध्ये गौराई ठेवून. हे काय तांदूळ वटी, तांदूळ आणि वटीचं सामान आहे. अजून काय राहिले? नाही काय नाही. चल संध्याकाळी तोंड बांधायला घे, तोंड नाही तर हे गहू सांडते उगच की तोंड घे बांधायला पटकन. काय तशीच पिशवीची गाठ मार. तू नीट नाही ठेवलं विद्या, चांगली काही दिसाना. झाला तर रिक्षावाला आलाय खाली जा, रिक्षावाला आलेला आहे म्हणून आता आम्ही चाललोय खाली. अयो गौराई बी राहिल्यात संध्या, 2 हेलपटा होणार आहेत. चला बाय बाय. हे या कवर घे. अगं ती छोटा आहे ना, ती ठेव ना ह्याच्यावर, छोटा आहे ती ठेव ह्याच्यावर. करंजा मोडते. नारळ घ्यायचंच राहिलं, मोसंबी घ्यायचं. किती हो एवढं महाग आहे? प्यायला 50 रुपये, प्यायचं कमी असतं. हवे 80 रुपये. बापरे. चला जवळ आले घर, येईल माणूस कसं बघतोय चकना.
अगं संध्या माझ्या आयब्रो तरी करे. आज नाही करायचं. तर आम्ही पोचलेलो आहोत घरी आणि घरी गेल्याच्या नंतर जावई होते त्यामुळे आम्ही काही व्हिडिओ वगैरे काढला नाही, मोबाईल बाहेर काढलाच नाही. तर इतक्या छान सुंदर अशा गौराई आम्ही घेतलेल्या आहेत. तुम्हाला आवडल्या का कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. खूप सारे फ्रूट्स आहे, देवाचं ताट 2 वाट्या आणि देवाला दिवा करंड आणि तांब्या 2, म्हणजे जेवढं देवाला जेवायला लागतं ना तेवढं ताट तांब्या वाटी एवढं द्यावं लागतं असं आहे. मग ह्या 4 साड्या म्हणजे 2 गौराईला, एक तिच्या सासूबाईंना आणि एक तिला, अशा 4 साड्या आणि 2 पोशाख त्यासोबत नेले होते. मग आता हा फराळ तिथं गेल्याच्या नंतर आम्ही केला. आता हा वडा जो होता तो उपासाचा वडा होता. खूप दिवसांनी असं भरलेलं ताट फराळाचं म्हणजे पाहिलं, कारण आपण जेवतोच फक्त बाकीच्या फराळामध्ये इतका आयटम कधी आवडत नाहीत, वेपर्स वगैरे असं खायला, पण पाहुण्यांनी दिले म्हणून ते खाल्ले. चला तर मग आता शिवानी तयार झाली होती, खूप साऱ्या गप्पा मारल्या आम्ही आणि नंतर शिवानी तयार झाली साडी वगैरे घालून. आधी तिने साडी घातलेली तुम्ही पाहिलीच ना, पिवळ्या रंगाची साडी होती. नंतर तिच्या सासूबाईंनी शेजारी पाजारच्या बायकांना सगळ्यांना बोलावून आणलं हळदी कुंकाला आणि गौराईची पूजा करण्यासाठी. ते ह्या आहेत तिच्या सासूबाई आणि सासूबाईच्या नंतर सगळ्यांनीच पूजा करून घेतली. यामध्ये तुम्हाला आजी सासूबाई पण बघायला भेटतील, बाकीच्या सगळ्या शेजारच्या महिला आहेत. आता आमच्याकडं ज्यांच्याकडं गौराई असतात, म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी गौराई आहेत तिच्या सासरी, म्हणून ती तिच्या मुलीला देऊ शकली. पण जर आईकडे गौराया नसतील आणि मुलीकडे जर असतील तर आईकडचे देत नाहीत गौराया, अशी काय आख्यायिका आहे. माझ्या आईने हिला दिल्या होत्या, मग हिने तिला दिलेल्या आहेत. पण आमच्याकडं गौराई नाही आहेत देशमान्यांकडं. आणि दुसरं सांगायचं आता याबद्दल अजून काय सांगू, तुमच्याकडे काय पद्धती असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. इतकं सगळी तयारी करावी लागते. खरंच मला तर विशेष वाटतं बाबा गौरायांचं करणं, बायकांचं. आता यांनी खूप छान डेकोरेशन वगैरे करून घेतलेलं आहे. बाकी आता अजून खूप वेळ आहे, पण माझ्या बहिणीला तिच्या सासरी जायचं ना गौरायला गरमायला, त्यामुळं तिने लवकर करून घेतलेलं आहे हे. आणि मग तिला जाण्यासाठी ती मोकळी होईल ना, म्हणून आम्ही देऊन आलो. आता विषय होतो फराळाचा, जे म्हणजे खूप मेहनतीने केलेला आहे, पण तोपर्यंत ते लाडू वगैरे राहतील, पण बाकीचे चिरोटे आणि ते बालुशाही वगैरे असते ते दह्यात मळलेलं असतं, त्यामुळे त्याचा थोडासा विषय होईल. पण आता त्यांना दिले म्हटलं ते ठेवतील व्यवस्थित आणि खातील आवडीने. चला तर शिवानीने पूजा करून घेतल्याच्या नंतर आता सगळ्यांकडे वेगवेगळ्या अशा प्रथा आहेत. ह्याच्यात 2 छोटीशी बाळही दिलेली आहेत, म्हणजे बाळ म्हणजे एक मुलगा आणि मुलगी, म्हणजे लग्न झाल्यावर अपत्य व्हावी म्हणून लक्ष्मीसोबत 2 मुलगा आणि मुलगी असं देतात असंही सांगितलं जातं. बाकी कुणाकडे देतात आता इथल्या बऱ्याच साऱ्या महिला अशा बोलल्या की आमच्याकडे देत नाहीत. माहीत नाही मला कुणाकडे देतात की नाही देतात. या आजी बघा बार्शीच्या होत्या, बार्शी भागातल्या, त्यांची ती साडी आणि त्यांची ती बोलण्याची लकब त्यावरून त्या लगेच ओळखू आल्या, मला तरी त्या जाणवल्या. चला तर आता यात अजून काय बोलावं, आता मी काय बोलत नाही. आता बोललं तर खूप वेळ होतो, म्हणजे काय बोलावं असं होतं ना, त्यामुळं आता मी हा व्हिडिओ व्हॉइस ओव्हर न करता इथं म्युझिक लावते. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आवडला असेल तर छानशी कमेंट करा. आणि शेवटी व्हिडिओच्या बद्दल बोलायचं म्हटलं ना तर आमच्या जावई बाप्पाला व्हिडिओ द्यायला आवडत नाही ना, नेमकं मी येताना म्हटलं झालं त्यांचा व्हिडिओ घ्यावाच, तर घ्यायचं म्हटलं तर नेमकं ते व्हिडिओ यायच्या टायमालाच बरोबर एक मुलगा आडवा आला, त्यामुळं ते आलेलेच नाही आहे. तर त्यासाठी तर तुम्ही व्हिडिओ अवश्य बघा. राम राम, जय संताजी मंडळी, बाय बाय.
बघा तर कसं असतं, शेवटी आमच्या जावई बापूंना काही व्हिडिओ यायला आवडत नाही, तर ते व्हिडिओ कसे झाकले गेले ते बघा बरं तुम्ही.